रतन टाटा एक असं नाव ज्यांनी केवळ व्यवसाय नाही तर नीतिमत्ता आणि विश्वासाचं साम्राज्य उभं केलं. पण त्यांच्या निधनाला वर्ष सुद्धा पूर्ण होत नाही तोवरच टाटा ग्रुपमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. ज्या ग्रुपनं देशाला टाटा मोटर्स, TCS आणि एअर इंडिया दिली, तो ग्रुप आता अंतर्गत राजकारणामुळे पोखरला जातोय का? टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट मध्ये नेमकं चाललंय तरी काय? काय खरोखर आहे नक्की टाटा ग्रुपमध्ये? टाटा ग्रुपवर IPO आणण्याचा दबाव का वाढलाय? पाहुयात या सगळ्याची माहिती आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. टाटा ग्रुप म्हणजे फक्त एक कंपनी नाही तर 400हून अधिक कंपन्यांचं जवळपास एक मोठं जाळं. मिठापासून ते सॉफ्टवेअर पर्यंत आणि सुईपासून ते अगदी विमानापर्यंत टाटांचा विस्तार आहे. पण या सगळ्याचा रिमोट कंट्रोल असतो तो टाटा सन्सकडे. टाटा सन्स ही मुख्य हेडिंग किंवा मुख्य होल्डिंग कंपनी आहे. टाटा सन्सचे जवळपास 66% शेअर्स या ट्रस्टकडे आहेत. हा नफा समाजसेवेसाठी वापरला जातो. याच अवाढव्य अशा साम्राज्याची धुरा सध्या रतन टाटांनंतर नटराजन चंद्रशेखरन यांच्या खांद्यावर आहे. आता बघा, रतन टाटा असेपर्यंत टाटा ग्रुपमध्ये सगळं काही अलबेल होतं. पण मग नेमका टाटा ग्रुपमध्ये वाद कसा सुरू झाला? तर रतन टाटा यांच्यानंतर ट्रस्टमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. वादाचं पहिलं कारण ठरलं ते म्हणजे 75 वर्षाची वयोमर्यादा. ट्रस्टनं नियम काढला की 75 वर्ष पार केलेल्या ट्रस्टींची फेरनिवड ही मतदानानं होईल. आणि यामध्ये रतन टाटांचे निकटवर्तीय विजय सिंग यांना मतदानामध्ये हार पत्करावी लागली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी मेहुल मिस्त्री यांना घेण्यावरून नोयल टाटा आणि इतर ट्रस्टींमध्ये मतभेद निर्माण झाले. हाच वाद आता चव्हाट्यावर आला असून ट्रस्टचे 2 गट पडल्याची चर्चा आहे. टाटा ग्रुपमध्ये सुरू असलेला दुसरा वाद म्हणजे शापूरजी पालनजी म्हणजे SP ग्रुपचा वाद. टाटा सन्स मध्ये जवळपास SP यांचा 18% हिस्सा आहे. सध्या हा ग्रुप मोठ्या कर्जामध्ये सुद्धा अडकलाय आणि त्यांना बाहेर पडायचंय. पण टाटांचे कडक नियम त्यांना हे शेअर्स हवे तसे विकू देत नाहीयेत. आणि हा कायदेशीर पेच सोडवता टाटा सन्सची आता दमछाक सुद्धा होतीये. आता टाटा ग्रुपमध्ये सुरू असलेला तिसरा वाद कोणता? तर तिसरा वाद म्हणजे IPOचा. टाटा सन्स ही एक अप्पर लेअर NBFC म्हणून वर्गीकृत झालेली आहे आणि RBIच्या नियमानुसार अशा कंपन्यांना शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध म्हणजेच लिस्ट होणं अनिवार्य असतं. मग भीती काय? जर टाटा सन्सचा IPO आला तर टाटा ट्रस्टचं वर्चस्व कमी होऊ शकतं. IPO आल्यावर प्रत्येक व्यवहाराचा हिशोब पब्लिकला द्यावाच लागेल, जो ट्रस्टींना नको आहे. हे टाळण्यासाठी टाटा सन्सनं घाईघाईमध्ये 20,000 कोटींचं कर्ज सुद्धा फेडलं असेल. पण तरी सुद्धा ही IPOची टांगती तलवार अजून सुद्धा टाटा यांच्यावर आहे. बघा, कंपनी म्हटलं की वाद असतात, पण कसं आहे, कंपनी आहे टाटा यांची. रतन टाटा असेपर्यंत या कंपनीकडे लोक आदर्श म्हणून पाहत होते. पण तीच कंपनी सध्या अंतर्गत वर्चस्व आणि वादामुळे लोकांच्या नजरेतून उतरतीये. टाटा ग्रुप हा भारतीयांसाठी केवळ व्यवसाय नाहीये, तर ती एक भावना आहे. टाटांनी नेहमीच नफ्यापेक्षा नीतिमत्तेला महत्त्व दिलंय. आज रतन टाटा आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेलं हे कुटुंब म्हणून काम करण्याचं तत्व जर वादात हरवलं तर तो टाटा ग्रुपसाठी सगळ्यात मोठा तोटा ठरणार आहे. आणि अर्थात टाटा ग्रुपचं नाव किंवा ते एक ब्रँड व्हॅल्यू ही कमी होत जाणार आहे. बाकी टाटा ग्रुपच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा. आणि टाटांवर असलेलं तुमचं प्रेम हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या काही हटक्या विषयांवर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.